नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्यांकडून आणि आपले मुख्यमंत्र्यांकडून सोयाबीन आणि कापूस अनुदानासंदर्भात खूप काही मोठ्या घोषणा देखील करण्यात आल्या। शेतकऱ्यांना त्यांचं अनुदान मिळेल, हेक्टरी 5,000 म्हणजे 10,000पर्यंत अनुदान मिळेल। खूप काही ई पीक पाहण्याची अट जी होती ती अट रद्द करण्यात आली। शेतकऱ्यांना त्यांच्या 7/12 नोंदीनुसार पैसे मिळेल, अशा सगळ्या ज्या काही घोषणा झाल्या या घोषणांनुसार मग शेतकऱ्यांना पैसा मिळेल का या विषयावर आपण बोलणार आहे। कारण की हे ज्या काही बातम्या आहेत, त्या ज्या काही घोषणा आहेत त्या फक्त कागदोपत्री आपल्याला दिसत आहे। जसं की 21 ऑगस्ट रोजी परडी म्हणजे वैजनाथ परडी येथे जे काही कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलं होतं, या कृषी महोत्सवामध्ये शासनाकडून म्हणजेच मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं की शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनसाठी अनुदान मिळणार आहे। आता हे जे अनुदान आहे याच्यासाठी शासनाकडून एक पोर्टल देखील तयार करण्यात आलं। घाई गडबडीमध्ये पोर्टल तयार करण्यात आलं आणि या पोर्टलवर माहिती शेतकऱ्यांना मिळणार होती। जसं की तुमचं जे काही आधार संलग्न खातं असेल त्याच्यावर तुमचा आधार नंबर टाकून तुम्हाला तिथे एक OTP जनरेट होणार होता आणि त्या OTP नुसार तुमची स्टेटस कळणार होतं की तुम्हाला किती अनुदान मिळणार आहे किंवा तुम्ही त्याच्यासाठी क्वालिफाय तुम्ही पात्र आहात का नाही। आता याच्यामध्ये काय झालं, ज्यावेळेस आपण OTP टाकतो, OTP टाकल्यानंतर आपल्याला एक वेगळाच मेसेज येतो। वेगळा मेसेज इन द सेन्स म्हणजे काय की हे जे काही पोर्टल आहे अपडेट नाही आहे किंवा बिझी आहे किंवा याच्यामध्ये अजून तांत्रिक अडचणी येत आहे, अशा प्रकारचे मेसेज आपल्याला येतात। मग जर बघायला गेलं तर खरंच शासनाला हे अनुदान द्यायचं आहे का शेतकऱ्यांना? कारण की ज्या पद्धतीने तुम्ही घोषणा करताय, शेतकऱ्यांना सांगताय, शेतकऱ्यांची एक मागच्या 15 ते 1 महिन्यापासून कंटिन्यू याच्यावर अपडेट सांगताय की ज्यावेळेस सांगता की आम्ही पीक आता जे त्याच्यानंतर शेतकऱ्यांना ई पीक पाहणीची अट जी सांगितली होती की मागच्या वर्षी ई पीक पाहणीची काही अटच नव्हती, मग यावर्षी कशाला? मग यावर्षी देखील शासनाने ई पीक पाहणीची अट रद्द केली, बट त्या संदर्भातील कुठलाही GR निघालेला नाही किंवा त्या संदर्भातील लेखी माहिती ही कृषी विभागाला देण्यात आलेली नाही। मग कृषी विभाग ते कसं कन्सिडर करणार आहे की तुम्ही ई पीक पाहणीची अट रद्द केली आहे का नाही केली आहे? त्याच्यानंतर मध्यंतरी असंही सांगण्यात येत होतं की सरसकट म्हणजे सरसकट सगळ्यांना जे काही अनुदान आम्ही देऊन टाकू, सोयाबीन आणि कापूसचं अनुदान सरसकट सगळ्यांना, ज्याचं कोणाची नोंदी असेल नसेल सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट। आता सरसकट मिळणार आहे का याच्यावर पण डाऊट होता, कारण की त्या संदर्भातील कुठला GR नाही, कुठलं शासन निर्णय नाही, कुठल्या प्रकारचं लेखी माहिती कृषी विभागाला देण्यात आलेली नाही। सो या सगळ्या ज्या काही गोष्टीत मग शासनाला खरंच हे अनुदान आपल्या शेतकऱ्यांना द्यायचं आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा विषय, गहन विषय इथे आपल्याला कळून चुकतोय। आता ज्या पद्धतीने जर शेतकऱ्यांना हे पैसे आले नाहीत तर मग कसं करायचं? मग या ज्या काही योजना आहेत त्या फक्त कागदोपत्री असणार आहे का? बरं, याच्यावर काही नवीन अपडेट आला आहे का? नाही। जर अपडेट आला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू, बट आता सध्याची जी काही कंडिशन आहे ती हीच सांगते की शेतकऱ्यांना संभ्रमात आहे, शेतकरी संभ्रमात आहे की हे जे काही अनुदान हे मिळेल नाही मिळेल काय सांगता येत नाही। बट ज्या पद्धतीने याच्या घोषणा केल्या आहेत याचं अनुदान शेतकऱ्यांना द्यावंच लागणार आहे, फक्त थोडासा आपल्याला वेळ द्यावा लागेल त्यांना, महिना 1.5 महिना समज पकडून घ्या। विधानसभेच्या आधीच हे सगळे अनुदान येतील, नाही आणले तर आपल्याला त्यांना काय करायचं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि याच्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, घंटीचं बटन देखील ऑन करा, लाईक करा, म्हणजे फटाफट अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। धन्यवाद।